तर मंडळी, तुमच्या लक्षात आलं असेल की हा केक कोणत्या फ्लेवरचा आहे तो. तर हा केक आहे चॉकलेट फ्लेवरचा आणि हा क्रीममध्ये मी बनवलेला आहे. तर आज मला ऑर्डर आली होती चॉकलेट केकची. तर आपल्याला इथे बनवायचा आहे आता 1 किलोचा हा चॉकलेट फ्लेवरमध्ये केक. तर बघा, आता इथे घेतलेले आहे मी 400 ग्रॅम प्रीमिक्स. आणि गुडरिच कंपनीचं प्रीमिक्स मी नेहमी केक बनवताना वापरते. अतिशय छान असं प्रीमिक्स आहे. तर मी माझ्या चॅनलवरती आधी व्हिडिओ अपलोड केलेली आहे. प्रीमिक्स किती घ्यायचं, केक कसा बेक करायचा, बॅटर कसं तयार करायचं, सर्व व्हिडिओ माझ्या चॅनलवरती मी अपलोड केलेले आहे. तर बघा, नवीन शिकणाऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त असं मी ह्या केकची माहिती दिलेली आहे. तर एकदा चॅनलवर तुम्ही जा आणि त्या ज्या व्हिडिओ आहे क्रीम केकच्या, तर त्या चेक करा. तर आता ह्या ज्या केकचे आपण 3 लेयर केलेले आहे. तर केक तयार करताना केव्हाही आपल्याला हे केकची 3 लेयर करावे लागतात. तर बघा, आता इथे ठेवलेले मी मधली लेयर. तर 3 लेयर केलेले आहे. त्यापैकी जी मधली जी लेयर असते, तर ती लेयर आपल्याला इथे ठेवायची आहे. तर त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे शुगर सिरप. तर 2 चमचे पिठी साखर घेतलेली आहे, त्यात थोडं पाणी टाकलेलं आहे आणि असं हे शुगर सिरप मी इथे तयार केलेलं आहे. आणि आता आपल्याला छान आपल्या स्पॉन्जवरती हे जे शुगर सिरप आहे, तर हे पूर्ण असं टाकून घ्यायचं आहे. म्हणजे आपला हा जो स्पॉन्ज आहे, तर तो असा ड्राय होणार नाही आणि एकदम सॉफ्ट तो राहील. तर पूर्ण चारी बाजून आपल्याला हे शुगर सिरप टाकून घ्यायचं आहे. आणि आता यानंतर टाकायचं आहे आपल्याला इथे चॉकलेट. आता हे चॉकलेट आहे माझ्याकडे. मी इथे चॉकलेट गनाश तयार केलेलं नाही आहे. ओरिजिनल चॉकलेट पातळ केलेली आहे आणि ती चॉकलेट मी इथे टाकणार आहे. तर याने काय होतं, आपल्या ह्याच्या केकची टेस्ट जी आहे, तर ती खूप छान लागते. तर आता हे टाकल्यानंतर आपल्याला इथे क्रीम टाकायचं आहे. तर बघा, आता हा जो क्रीम आहे, तर हा ट्रोकोलेट कंपनीचा क्रीम आहे माझ्याकडे. तर हा क्रीम आपण जेव्हा केकवरती स्प्रेड करतो, तर तो आपल्याला जास्त बीट करायचा नाही. थोडं आपल्याला त्याला असा लूज ठेवावा लागतो. म्हणजे आपला हा जो केक आपण तयार करतो, तेव्हा तो चारी बाजूनं छान असा स्प्रेड व्हायला पाहिजे. तर बघा, आता मी जेव्हा केकची ऑर्डर घेते, तर तेव्हा मी ह्या क्रीम जो आहे, तर तो खूप कमी लावते. तर बघा, मी नेहमी हा क्रीम कमी लावत असल्यामुळे मला कस्टमरच्या ऑर्डर ह्या नेहमी चालू असतात. तर बऱ्याच वेळा मी ज्या केक आहे, तर ती व्हिडिओ मी बऱ्याच वेळा चॅनलवरती अपलोड करत नाही. कारण मला ती व्हिडिओ अपलोड करायला वेळसुद्धा मिळत नाही. तर आता इथे सुद्धा मी ही जी आपली पातळ केलेली चॉकलेट आहे, तीच टाकते आहे. तर तुम्हाला जर असं टाकायचं नसेल, तर तुम्ही चॉकलेट गनाश तयार करून सुद्धा इथे चॉकलेट टाकू शकतात. तर बघा, आता याच्यावरती आपल्याला टाकायचं आहे इथे टुटी फ्रुटी. तुमच्याकडे जर टुटी फ्रुटी नसेल, तर तुम्ही चोको चिप्ससुद्धा टाकू शकतात. पण टुटी फ्रुटीसुद्धा ह्या चॉकलेट केकमध्ये खूप छान लागते. तर आता इथे तयार झालेली आपली पहिली लेयर आणि आता यावरती आपल्याला ठेवायची आहे दुसरी लेयर. तर आता ही दुसरी लेयर मी इथे ठेवलेली आहे आणि आपण पहिल्या वेळेस जी स्टेप केलेली आहे, तर ती स्टेप आपल्याला इथे रिपीट करायची आहे. तर आता दुसऱ्या लेयरवरती सुद्धा आपण हे चॉकलेट टाकलेली आहे आणि इथे टुटी फ्रुटीसुद्धा टाकून घेतलेली आहे. तर हे झाल्यानंतर आता इथे याच्यावरती आपल्याला तिसरी लेयर ठेवायची आहे. तर आता हे तिसरी लेयर ठेवल्यानंतर आपण हा जो केक आहे, तर हा पूर्ण क्रीमने असा क्रम कोट करणार आहोत. तर आता याच्यावरती सुद्धा आपल्याला शुगर सिरप टाकायची आहे आणि साईडनं बघा, आता मी छानच इथे क्रीम लावून घेणार आहे. तर बघा, आता हा जो केक आहे, तर हा आहे 1 किलोचा केक आणि आता याच्यावरती मी पूर्ण हे क्रीम इथे स्प्रेड करणार आहे. तर बघा, आता इकडे मी आहे नाशिकमध्ये. तर नाशिकला ह्या केकचे जे रेट आहे, तर हे 300 रुपयाचा अर्धा किलो आणि 500 रुपयापर्यंत हा 1 किलोचा केक मी दिलेला आहे इथे. तर बघा, आता आपल्याला थोडे पैसे कमी आले तरी चालतात, पण आपण जेव्हा लहान मुलांच्या वाढदिवसाच्या वेळेस हा केक देतो, तेव्हा तिथे भरपूर पब्लिक आलेली असते. लहान मुलं असतात, मोठे असतात. तर हे सर्वजण आपल्या हे केकची टेस्ट घेतात आणि त्यापैकी जर कोणाला हा केक आवडला, तर तो पुन्हा आपल्याला ऑर्डर करतो. तर बघा मंडळी, आता जे दिवस चालू आहे उन्हाळ्याचे, तर या दिवसांमध्ये कोणाची ॲनिव्हर्सरी असते, कोणाचे वाढदिवस असतात. त्यामुळे आपल्या ह्या केकच्या ऑर्डर ह्या चालूच असतात. तर या केकच्या ऑर्डरमध्ये जेव्हा आपल्याला थोडे पैसे कमी मिळाले तरी चालतात, पण जेव्हा आपल्याला ऑर्डर येते, तर ती ऑर्डर आपण जाऊ द्यायची नाही. ती कोणत्याही परिस्थितीमध्ये ऑर्डर आपण स्वीकारायची. तर आता छान आपण इथे याला क्रीम लावलेलं आहे आणि आता याच्यावरती आपल्याला थोडं डेकोरेट करायचं आहे. तर आता इथे मी चॉकलेट टाकलेली आहे. तर चॉकलेट पूर्ण अशी स्प्रेड करणार आहे. तर बघा, मला जी आवडली ती डिझाईन मी इथे काढते. हे मला कस्टमरने ही डिझाईन सांगितली नव्हती. पण मी माझ्या आयडियाने ही डिझाईन इथे करते आहे. तर आता हे पूर्ण चॉकलेट मी मध्ये टाकून घेतलेले आहे आणि N1 नंबरचं नोझल घेतल्यानंतर मी हे फ्लावर इथे काढलेले आहे आणि ही जी क्रीम आहे, तर यात मी थोडी चॉकलेट टाकलेली होती आणि आपला हा चॉकलेटचा क्रीम इथे तयार झालेला आहे.
आणि साईडने पण मी आता हे N1 नंबरचा नोझल आहे त्याने असे फ्लावर छोटे छोटे काढून घेणार आहे. तर बघा आता हे वरचं आपलं केकचं डेकोरेशन झालेलं आहे. तर साईडनं बघूया आपण डेकोरेशन कशा प्रकारे करायचं ते. तर बघा मंडळी, आता खालच्या साईडने सुद्धा मी N1 नंबरचं नोझल घेतलेलं आहे आणि जी बॉर्डर आहे खालची ती बॉर्डर आपण अशा छोट्या छोट्या फ्लावरने इथे कव्हर केलेली आहे. तर बघा आता वरती जी चॉकलेट ठेवलेली आहे तर ती होममेड चॉकलेट आहे आणि साईडने माझ्याकडे जे आपलं केकचं वरचं टॉपिंग होतं तर ते टॉपिंग मी असं छान असं कोरडं केलेलं आहे थोडं फॅन खाली आणि ते साईडनं इथे केकवरती स्प्रेड केलेलं आहे. तर बघा किती छान आपली डिझाईन दिसते आहे आणि N1 नंबरच्या नोझलने खालची जी बॉर्डर आहे ती कव्हर केलेली आहे. तर अशा प्रकारे आपला हा जो चॉकलेटचा केक आहे तो इथे रेडी झालेला आहे. तर तुम्हाला माझा हा केक कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. मध्ये मध्ये कुठे व्हिडिओ माझी स्किप झालेली आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ जी घेता आलेली नाही आणि आता अशा प्रकारे आपला केक हा रेडी झालेला आहे. तर चला मग भेटूया आपण अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.